कांदा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी पोलिसांच्या आरेरावीमुळे सध्या ट्रकमध्ये कांदा भरणं बंद केलं असून त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आपल्याला माहिती देणार आहेत। आज मी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रवी कांबळे व सर्व अधिकृत कामगार परवाची माथाडी कामगार म्हणजे हमाल परवा जे सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण झालं परभणीमधलं पोलीस कस्टडीमध्ये त्याला मारहाण करून मारून घालण्यात आलं ऍक्च्युअलमध्ये। त्यानंतर राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हणतात, आंबेडकर 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 यापेक्षा देवाचं नाव घेतलं तर 7 जन्म स्वर्ग भेटेल म्हण। अरे पण तुझ्या राज्यसभेत जातो ना त्या आंबेडकराच्या नावामुळे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नरक यातनेतून बाहेर काढलं म्हणजे आम्हाला हा स्वर्ग दिलाय जी मी हक्कानं तुमच्यासमोर बोलू शकता आणि तुम्ही पण माझी बोलणं ऐकू शकता। ही बाबासाहेबांची देण आहे म्हणून परवा रात्रपाळीच्या कामगारांनी बंद पुकारलेला होता। त्याच्या संदर्भात सगळं झालं, ठराव पास झाला, पोलिसांना निवेदन दिलं होतं। त्यानंतर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माता भीमाई आंबेडकर यांची आज पुण्यतिथी आहे म्हणून आम्ही आज एक श्रद्धांजली कार्यक्रम घेणार होतो आणि या मार्केट यार्डामध्ये सर्व जाती समाजाचे लोक कामाला येतात। मग त्या प्रसंगी एक हमाल आला रात्रपाळीचा, म्हणजे तो हमाल त्याने म्हणलं मी 2 दिवस कामाला नाही, मला तुम्ही कामाला घ्या। ही अशी वार्ता चालू असताना इथं फिरत असलेल्या जाधव PSI पोलीस प्रशासनाने याची गच्ची धरली, काही संबंध नसता। आजपर्यंत आमचं आंदोलन म्हणजे श्रद्धांजली रूपीच आहे, म्हणजे यांची असं दडपशाही चालणार नाही। आता मार्केट कमिटी आम्ही एक पाकिट पण उचलणार नाही असं या प्रकारे आम्ही त्या पोलिसाचा निषेध करतो। संचालक आणि सचिवासोबत काय निर्णय झाला त्यांना आम्ही ठराव पास झाला। आता सगळे आम्ही कामगारच आम्ही एकजूट आहोत, आमची एकजूट आहे। इथं सर्व जाती धर्माचे कामगार आहेत। आज काय भूमिका घेतली, आज काय करणार? आज भूमिका आम्ही काही घेणार नाही। भले त्या पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांनी या मुलाची गच्ची धरली, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, आम्ही आमचं कर्तव्य करणार त्याच्या निषेधात। काय करणार म्हणजे आम्ही लोडिंग भरतो, कांदा भरतो, तो आम्ही आज बंद ठेवलाय। आम्ही कामाच्या तयारीला चालू होतो सर्व कामगारांनी आणि आम्ही उलट शेतकऱ्याच्या भावना धोकू नये म्हणून आज निलाव प्रक्रिया चालू दिली। आज शेतकरी पट्टी घेऊन त्यांनी आपापल्या घरी जातील, त्यांचा माल विक्री झालेला आहे। शेतकऱ्याला कुठलीही म्हणजे मानहानी झाली नाही, काय नाही, फक्त 1 दिवसाचा नाईटचा संप होता। त्याच्यानंतर आम्ही कामासाठी आलतो, पण त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याने वातावरण तयार केलं आणि त्याचं पूर्ण श्रेय त्या पोलीस कर्मचाऱ्यालाच आहे वातावरण तयार करण्याचं, मी एवढं सांगू इच्छितो। आणि तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल असं गच्ची धरून परत तिकडे जाऊन हसतोय तो कर्मचारी, सगळे इथं वेल एज्युकेटेड आहे ते। पण आमच्या बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि कष्टातच खायचं, आम्ही लाचार नाही। पूर्ण आम्ही हमाली काम करून जगणारे माणूस आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी त्याचं काम केले आणि आता पूर्ण जबाबदारी आम्ही त्याला दिलेली आहे। मार्केट सुरळीत त्यांनी चालू करावं। हा स्ट्राईक आजच्या दिवसापुरताच आहे का उद्या हीच भूमिका घेणार आहे? नाही, आता बघू ना, आता संबंधित सचिव आले ते मार्केटचे, मग त्यांचा आपापसात होईल। आम्ही सचिव साहेबाला पण सांगलं, इथं संचालक आहे ते उंबरजे साहेब, त्यांनी म्हणले आम्ही बोलून घेतो, पण भावना दुखवायच्या कुठं, आमच्या एवढ्यात आठवडाभर झाला। आता आज पण अमरावतीमध्ये झाली विटंबना बाबासाहेबांच्या पुतळी, हे भावनिक आहे का नाही? मग संचालक आम्हाला काय म्हणाल, ते भावनिक होऊन 2 दिवस झालं माल पडलाय। मग त्यांनी जे आहेत का आता जे खरेदी केलेत ना माल, त्यांनी अमित शहाकडनं पैसे घेऊ दे या मालाचे। बरोबर आहे, अमित शहाकडनं पैसे घ्या, जय भीम, एवढंच आम्हाला सांगायचं। असा जर पोलीस प्रशासनाचा तर दबाव आमच्यावर राहत असला तर आम्ही मरायला तयार आहे। आम्ही भीमसैनिकांना रक्ताचं पाणी करून मरून जायला तयार आहे, आम्ही मागे सरकारणार नाही। सर्व माथाडी कामगार कोणी जोपर्यंत आमच्यावर न्याय मिळत नाही आम्हाला, तोपर्यंत आम्ही कामाला हात लावणार नाही। तर मित्र हो, आज कुणीही माल मार्केटला आणू नये, शनिवारी सुद्धा मार्केट बंद आहे, त्यामुळं कुणीही आज माल आणू नये असं या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केलं आहे। माथाडी कामगारांनी घेतलेल्या भूमिकेमुळं सध्या कुठल्याही गाड्या भरल्या जात नाहीत, त्यामुळं उद्या हाच माल भरला जाणार असल्याची माहिती या माथाडी कामगारांनी दिली आहे। त्यामुळं आज कुणीही माल मार्केटला आणू नये, शनिवारी मार्केट बंद राहणार आहे व रविवारीही सुट्टी असते, त्यामुळं आता रविवारीच दिवसभरामध्ये माल शेतकऱ्यांनी आणावा अशी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे।
नमस्कार.